नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि आजचे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण वन बाय वन करून बघणार आहोत। आजचा पहिला प्रश्न काय आहे तो चांगल्या पद्धतीने समजून घेऊ आणि त्याच्या संदर्भात असलेलं जे काय एक्सप्लेनेशन आहे ते मी देणार आहे तुम्हाला। आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश कोरपडे आपल्या समोर आजच्या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत करून पहिला प्रश्न आपण बघूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या त्या बघूयात। धोरडे नावाचं एक गाव आहे, लक्षात ठेवा धोरडे नावाचं गाव आहे हे, ठीक आहे। आणि हे जे गाव आहे हे गाव गुजरात मधलं गाव आहे, गुजरात या राज्यामधलं गाव आहे। आणि ज्या गावामध्ये सौर पॅनल जे आहेत हे सौर पॅनल बसवण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे सौर पॅनलच्या माध्यमातून जी काय वीज आहे ही वीज तयार करण्याचं काम या गावामध्ये होणार आहे। हे भारतातलं चौथ्या नंबरचं गाव ठरलेलं आहे मित्रांनो। आणि प्रश्न काय तयार केलाय बघा, धोरडे गावाला 2023 मध्ये कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून दर्जा दिलेला होता किंवा मान्यता दिलेली होती। तर हा प्रश्न का महत्त्वाचा होतो मित्रांनो, कारण सध्या तो करंट मधला इशू आहे आणि तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की या गावामध्ये कुठला पुरस्कार दिला होता किंवा या गावाचं महत्त्व काय आहे। तर सर्वश्रेष्ठ पर्यटन गाव म्हणून हे गाव ऑलरेडी नावारूपाला आलेलं होतं। आणि हे जे गाव आहे किंवा असा जो दर्जा आहे हा दर्जा दिला होता कुणी, तर युनायटेड नेशनने दिला होता। युनायटेड नेशनची ही बॉडी आहे, युनायटेड नेशन वर्ल्ड ट्रेड हे टुरिझम ऑर्गनायझेशन अशा पद्धतीची ती बॉडी आहे। आणि मला तुम्ही सांगा युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे आणि त्याचबरोबर WHO चं मुख्यालय आणि त्यानंतर पुढे IMF ज्याला इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणतात, WHO म्हणजे काय तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे। आणि त्यानंतर युनायटेड नेशन एज्युकेशन अँड सोशल कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, कल्चरल ऑर्गनायझेशन आहे। तर या सर्वांविषयी तुम्हाला यांचे जे हेडक्वार्टर आहेत ते एकदा कमेंट करून सांगायचे आहेत। त्यानंतर आपण नेक्स्ट जो काय प्रश्न असणार आहे तो बघूयात। बघा, कोणत्या देशाच्या संसदेमध्ये पहिले AI मंत्री जी आहे ही एक महिला मंत्री आहे। कोणती मंत्री आहे? AI म्हणजे ज्याला इंटेलिजंट, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजंट असं आपण म्हणतो। आणि या संदर्भामध्ये एक मंत्री तयार केलेला एक देश आहे आणि ज्या देशाचं नाव काय आहे तर अल्बेनिया असं आहे। तर या अल्बेनिया नावाच्या देशामध्ये जे काही संसद आहे त्या संसदेमध्ये सर्वात प्रथम अशा मंत्र्यांनी काय केलेलं आहे तर भाषण केलेलं आहे। आणि हे जे भाषण आहे किंवा या मंत्र्याच्यासाठी 140 सदस्य होते। 140 सदस्यांपैकी केवळ फक्त 80 सदस्यांनी काय केलेलं आहे तर 80 सदस्यांनी इथे पॉझिटिव्ह मतदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि हे जे AI मंत्री आहे हे AI मंत्री खूप महत्त्वाचा असलेला आपल्याला बघायला मिळतोय। यांचा असा मोटिव्ह आहे, यांचा असा उद्देश आहे की या मंत्र्याच्या माध्यमातून AI च्या माध्यमातून अल्बानिया नावाचा हा जो देश आहे या देशामधील जे काही राजकीय नेते आहेत, मंत्री आहेत, हे मंत्री खरंच चांगल्या पद्धतीने कारभार करतात का, या कारभाराची पाहणी करण्यासाठी या मंत्र्याला इथे म्हणजे तयार केलेला आहे। ओके, आता त्यानंतरचा आपण प्रश्न बघूयात मित्रांनो। नंतरचा 3 नंबरचा प्रश्न काय सांगतोय ते बघा। 2025 मध्ये केशवराव भोसले स्मृती पुरस्कार देण्यात आलेला आहे। आणि हा जो पुरस्कार आहे तो कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर याचं उत्तर काय असणार आहे तर अशोक सराफ असं असणार आहे। हे लक्षात ठेवा, अशोक सराफ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। आणि हा जो पुरस्कार आहे मित्रांनो हा पुरस्कार कुणाच्या माध्यमातून देण्यात आलाय तर अखिल भारतीय मराठी नाट्य सभागृह जे आहे कोल्हापूरचं, त्या कोल्हापूरच्या सभागृहाच्या माध्यमातून हा पुरस्कार देण्यात आलेला आहे। ज्या पुरस्कारामध्ये म्हणजे केशवराव भोसले स्मृती पुरस्कार हा जो आहे या पुरस्कारामध्ये काय केलं जातं तर 51,000 रुपये दिले जातात, स्मृतिचिन्ह असतं आणि इतर जे काही साधनं आहेत ते दिले जातात। अशा पद्धतीचा हा पुरस्कार आहे। आणि अशोक सराफ यांना
महाराष्ट्राचा पद्मभूषण पद्मविभूषण वगैरे हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत आणि त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे। ती 1970 पासून काम करत होते आणि त्यानंतरचा आपण महत्वाचा जो काय पार्ट आहे तो बघूयात। आता बघा मुंबई मराठी साहित्य संघ जो आहे, आता बघा मुंबई मराठी साहित्य संघ हा अस्तित्वात आला होता 1935 लाच ही संस्था। आणि या संस्थेचं काय काम आहे तर ही संस्था काय करते मित्रांनो, मराठी या विषयामधील भाषेमधील जे काही साहित्य आहे, नाट्य आहे, हे याच्या संदर्भामध्ये काम करण्याचं महत्वाची भूमिका या संस्थेची असते। आणि या संस्थेचे अध्यक्षपद बघा कुणी भूषवलेलं आहे 2025 मध्ये, तर ते डॉक्टर उषा तांबे यांना ते मिळालेलं पद आहे। आणि त्यानंतरचा भाग बघूयात, उषा तांबे यांची निवड झालेली आहे। त्यानंतर पुढे बघू, जागतिक महिला बॉक्सिंग अजिंक्य स्पर्धेत 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक कोणत्या भारतीय खेळाडूने पटकावलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ती जी खेळाडू आहे ती मीनाक्षी हुड्डा ही आहे। मीनाक्षी हुड्डाने काय केलंय तर जे कझाकिस्तान या देशाबरोबर काय झालं होतं तर स्पर्धा सुरू झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मीनाक्षी हुड्डा हिला काय करण्यात आलं, हिने काय केलेलं आहे तर सुवर्ण पदक स्वतःच्या नावे केलेलं आहे। आणि ती किती वयोगटामध्ये खेळली, वजन गटामध्ये खेळली तर ती 48 वजन गटामध्ये खेळलेली आहे, हे पण तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। ओके, आता त्यानंतरचा मित्रांनो आपण प्रश्न बघूयात। बघा आंतरराष्ट्रीय शांतता दिवस कधी साजरा केला जातो अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि तो दिवस आपण 21 सप्टेंबर या दिवशी साजरा करतो, लक्षात ठेवा। आता हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। आता हा जो दिवस आहे आंतरराष्ट्रीय, ज्याला काय म्हटलं जातं बघा, इंटरनॅशनल पीस डे असं म्हटलं जातं। आणि हा जो दिवस आहे मित्रांनो, हा दिवस आपण कधी साजरा, केव्हापासून साजरा करत आहोत तर 21 सप्टेंबर 1981 पासून साजरा करत आहोत। आणि पहिला दिवस आपण 82 ला साजरा केला होता। आणि मग काय झालं, या दिवशी घोषणा करण्यात आली आणि ती घोषणा कोणी केली तर युनायटेड नेशनने घोषणा केली होती, ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना असं म्हणता। आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेची जी काय स्थापना आहे ही 1945 ला झाली होती। आणि 1945 ला कुठे झाली होती तर ही न्यूयॉर्क या ठिकाणी झालेली आहे, न्यूयॉर्क या ठिकाणी झालेली आहे। हे मुख्यालय आहे मित्रांनो अमेरिका, USA या ठिकाणी असलेलं मुख्यालय आहे। आणि या संस्थेमध्ये 193 देश जे काय आहेत हे देश सदस्य आहेत, हे पण लक्षात ठेवा, हाही महत्वाचा मुद्दा आहे। एवढे तरी ऍटलिस्ट पॉइंट आपल्याला माहिती हवेत, कारण तो एक महत्वाचा मुद्दा ठरतो। आणि त्यानंतर बघूयात पुढे काय करूयात, तर ही जी संस्था आहे युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्र संघटना, ही युद्धाच्या संदर्भामध्ये दोन राष्ट्रातील वाद मिटवण्याचा प्रयत्न करते। आता त्यानंतर पुढे बघा, 19 सप्टेंबर 2025 रोजी खालीलपैकी कोणत्या युद्धाचे हीरक महोत्सव हा जो दिवस आहे हा दिवस साजरा करण्यात आला किंवा हीरक महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे। आता इथं लक्षात राहू द्या, एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की हीरक महोत्सव हा जो असतो मित्रांनो, हा हीरक महोत्सव 60 एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या वस्तूला, कुठल्याही एखाद्या घटनेला म्हणू आपण, 60 वर्ष जर पूर्ण झाले तर 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इथे कोणता दिवस साजरा केला जातो तर हीरक महोत्सव असतो तो। आणि हा हीरक महोत्सव महत्वपूर्ण आहे का तर आपण 1965 जे काही युद्ध आहे पाकिस्तान सोबत झालेलं, भारत पाक युद्ध आहे हे 1965 आणि त्यावेळेस जे काय पंतप्रधान होते ते पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे होते। आणि लाल बहादूर शास्त्री यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातले जे काही संबंध, हे संबंध जरा चांगले राहावेत, शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून ताश्कंद करार केलेला होता बघा। आणि मला कमेंट करून सांगा की ताश्कंद करार हा नेमकं कुठे झाला होता, ओके, कोणत्या देशामध्ये झाला होता ते मला तुम्ही कमेंट करून सांगा। त्यानंतर पुढे चला मित्रांनो, बघा नंतरचा प्रश्न, प्रवीण कुमार हे आहेत आणि हे जे प्रवीण कुमार आहेत हे IPS अधिकारी होते म्हणजे आहेत IPS अधिकारी आहेत। आणि प्रवीण कुमार
कोणत्या संस्थेचे डायरेक्टर जनरल झाले आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. परीक्षेसाठी हा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. परीक्षेसाठी याच वेळेस येण्याची शक्यता आहे. आता बघा की ते जे आहेत ते या ठिकाणी ITBP या संस्थेचे DG झालेले आहेत, हे लक्षात राहू द्या. आता याचा फुल फॉर्म काय आहे तर इंडियन तिबेटियन बोर्ड पोलीस किंवा मग त्याला बॉर्डर पोलीस असं तुम्ही म्हणू शकता. आणि त्यानंतरचा प्रश्न काय बघा तर युनायटेड नेशन वुमन ने कार्यकारी संचालक म्हणून 2025 ला कोणाची निवड झालेली ते तुम्हाला सांगायचं आहे. तर निवड झालेली जी काय महिला आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर सीमा बैहास अशा पद्धतीने आहे. आणि हे जे बैहास आहे यांची निवड झालेली आहे. आणि एक आता शेवटचा प्रश्न, राजस्थानमध्ये शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा सुधारण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे तर ती सिंचन सुधारणा सुरू करण्यासाठी प्रामुख्याने कृषी जल मिशन ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. ही योजना खूप महत्त्वपूर्ण ठरते कारण भारतात प्रथमच हा प्रयोग किंवा ही जी योजना आहे ही योजना अशा राज्यामध्ये सुरू केलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. आजचे प्रश्न या ठिकाणी संपतील. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा.